ठाणे काँग्रेसच्या नेत्यांची नियोजन बैठक। राहुल गांधी यांचे ठाण्यात आगमन होत असून त्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत आज प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे यांच्या उपस्थितीत कार्यालयात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली। विशेष म्हणजे यावेळी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण हे अनुपस्थित होते, त्यामुळे ठाणे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढल्याचे दिसत होते। या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष सुभाष कानडे, प्रदेश सचिव मनोज शिंदे, माजी शहर अध्यक्ष अनिल साळवी, अनिल भगत, संदीप शिंदे, प्रदीप राव, राजेश जाधव व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। तुम्ही बघताय की आमचा कार्यक्रम आम्ही नियोजन करतो, हे तुम्ही बघितलेलं आहे, बरोबर ना? आणि विषय तशा प्रकारचं जे काय इतर नेत्यांनी इतर पक्षातल्या नेत्यांनी राहुलजी ठाण्यामध्ये येतात आणि तो कार्यक्रम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन होतं, ते आजही आहे। त्याच्यामुळे त्वरित वरिष्ठ नेत्यांनी लगेच तशा प्रकारची सूचना ठाण्यामध्ये नेत्यांना दिलीत आणि आम्ही लगेच त्या पद्धतीत कामाला लागलेलो आहे। अख्खे रूट सर्व आमच्याकडे आलेले आहेत आणि सर्व नियोजन आमच्याकडे आलेलं आहे। एक समन्वय समिती आम्ही गठीत केलेली आहे। आता आपल्याला बघतात की ठाण्यातले सर्व नेते या ठिकाणी आहेत आणि सर्व एकत्रितपणे काम करतोय। आम्हाला राहुलजींचा दौरा सक्षम आणि चांगला करण्यासाठी, या संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी, राहुलजींचं दर्शन होण्यासाठी, त्यांचे विचार करण्यासाठी ठाणे काँग्रेस सक्षम आहे। याच्या पुढे तरी मध्ये मध्ये लुडबुडू नका, अशा प्रकारचे मी एक सूचना करतो इतर नेत्यांना। तुमच्या पक्षाचे कार्यक्रम तुम्ही आणि आमच्याकडे संस्कार नाही की आम्ही तुमच्यामध्ये लुडबुड करतो, तुम्ही त्याची ताकीद। पण सर, प्रेस कॉन्फरन्स म्हणूनच तर मी माझी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली होती। मी सांगितलं तशा प्रकारचं वरिष्ठांकडे माहिती गेली, त्याच्यानंतरचा हा बदल आहे। आज काँग्रेसचे सर्व नेते एकत्रितपणे काम करतात, ते राहुलजींच्या येण्यासाठी त्या ठिकाणी एकत्रितपणे तयारी जोरदार सुरू आहे, नियोजन सुरू आहे, मार्गामध्ये सूचना केल्या जातात आहेत, या सर्व गोष्टी आहेत ती आणि आम्ही करतो होते। पण नाराजी आमच्याबद्दल नाही हो, काँग्रेसबद्दल नाही, जे मध्ये लुडबुड करतात त्यांच्याबद्दल होतं। त्यांना सवय आहे, त्यांना वाटतं की दुसरा कार्यक्रम आपण आपला कार्यक्रम, म्हणजे त्यांच्याबद्दलची निवड होती। आता त्यांनी समजून जावं की काँग्रेस सक्षम आहे, आम्हाला इतर पक्षाची गरज नाही। बाकी आघाडी बिघाडी असेल तर आम्ही इलेक्शन लावत ना। पक्षाच्या नेत्यांनी दिलेला आदेश आघाडीमध्ये कोणाला मदत करायची ते आम्ही पाळत आलेलो आणि पाळत राहू। पक्षशिस्त आम्हाला माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही पक्षशिस्त इतर पक्षाच्या नेत्यांना त्यांनी शिकावे। ते काय म्हणाले मला माहित नाही। महत्वाचं काय, काँग्रेस काय म्हणतात ते महत्वाचं आहे का ते काय म्हणाले ते महत्वाचे आहे? ते कोण आहेत, बरोबर ना? काँग्रेसचं आम्ही जे म्हणतो, काँग्रेस आहे मी आणि सगळे आम्ही नेते म्हणतो तेच करेल ना, मग आम्हाला ते विचारू ते काय म्हणतात ते।